नमस्कार, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे झटपट होणारी टिफिनसाठी योग्य तऱ्हेची भाजी, अगदी टिफिनला शोभेन अशीच आणि तुम्ही तोंडी लावायला पण वापरू शकता. अशी मस्त भाजी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, पावांबरोबर किंवा अशी तोंडी लावण्यासाठी किंवा भाताच्या बाजूला टाकण्यासाठी किंवा भाताबरोबर बी खाण्यासाठी एवढी जबरदस्त भाजी आणि झटपट होणारी दाखवणार आहे. तर नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण, तर कळेल तुम्हाला. आता इथे कढई ठेवलेली आहे मी आणि एक चांगली पाऊण पळी तेल ओतलेलं आहे मी त्याच्यात. अर्धी नाही, अर्धीच्या वरती तेल ओतलेलं आहे. बघा आता कशी चमचमीत भाजी करते, एकदम मस्त. आणि पहा, आणि पटकन होणारी आहे, जास्त जरा वेळ खात नाही ती भाजी, अशी होती भाजी. तर आता तेल तर ओतलेलं आहे. आता टाकली मोहरी. मोहरीला मात्र टाईम लागणार आहे फुलायला, का की मोहरी फुलली तरच जिरं टाकायचे आपल्याला. जरा थांबायचे, नंतर जिरं टाकायचं. हे पहा, आता मोहरी जराशी तडतडायला लागलेली आहे. आता मी जिरं टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. हे बघा, छान अशी तडतडायला लागलेली आहे. आता अर्धी मुर्दी तरी तडतडून द्यायची आणि नंतर जिरं टाकायचं. हे जिरं लगेच फुलतं पहा. कढीपत्ता टाकायचा आणि ह्याला साध्या सोप्या पद्धतीत आहे हा मैत्रिणींनो ही. आता कांदा टाकला, थोडीशी कोथिंबीर बी त्याच्यात होते, पानं कोथिंबीरची ती पण दिली टाकून, कांद्यामध्ये मिक्स होती. कांदा ट्रान्सपोर्ट होतपर्यंत आपल्याला थांबायचे. छान परतून घ्यायचा कांदा आपल्याला. ह्या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण इकडे दुसरं काय करत असलं तरी पटापट होऊ शकते. म्हणजे 2 गॅसवर 2 काय ठेवल्या ना, तर भाजी पण होती आणि दुसरं आपल्या कसं सकाळच्या भारी खूप घाई असते आपल्याला. टिफिन बी करायचे असतात, मुलांना शाळेत जायचे असतात, स्कूलमध्ये त्यांची बी तयारी असते, आपली बी ऑफिसला जायची तयारी असते आणि किंवा आपली सकाळची नाश्त्यासाठी तयारी असते. म्हणजे भरपूर काही तयारी असतात ह्या, त्याच्यामध्ये आपल्याला भाजी करायची असते. तर अशी झटपट भाजी केली तर तुम्हाला वेळ पण वाचेल आणि भाजी पण उत्तम तऱ्हेने भाजी बनते. तुमच्या ताटाची शोभा वाढवणार अशी भाजी बनणार आहे. तर मी इथे टमाटर टाकलेले आहे, कापून घेतले होते, फराफर पट कापले आणि नंतर ढिले टाकून कांदा कापला आणि टमाटर कापली. आता कांदा टमाटर टाकून परतून घेते. आता पहिली जराशी परतल्यानंतर ना, जरासं त्याला मऊपणा आला पाहिजे ना आपल्या भाजीला, तर मग भाजी पुढची प्रोसेस करायची आपल्याला. तर थोडं एक अर्धा मिनिटभर मी परतून घेते दोन्ही पण आणखीन, नंतर पुढची तयारी करणार आहे. पहा, कोथिंबीर आहे माझ्याकडे, ती पण टाकून घेते जराशी. कोथिंबीर जेवढी टाकाल ना तेवढी भाजीला चव छान येते मैत्रिणींनो. आपल्याला खरंच म्हणजे कोथिंबीरीची खूप मला तर प्रचंड आवडती कोथिंबीर. तुमच्यावर आहे, तुम्ही किती बी टाकू शकता. ज्याच्याकडे आहे त्याने टाका भरपूर, नसेल तर कमी टाकली तरी चालेल. तर ही जागा केलेली आहे मी इथं. आता इथे काय काय घालणार आहे पहा. मसाले काय काय वापरायचे. एक मालवणी मसाला टाकलेला आहे 1 चमचा. पहा आता तुम्ही, अर्धा चमचा, मी अर्धा नाही पाव चमचा असा गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा धणे पावडर टाकली आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे. आता हे एवढाच मसाला आपल्याला पुरेसे आहे तिखटला. तुम्हाला वाटलं तर अजून अर्धा चमचा तिखट घालू शकता, पण ह्या एवढ्या याच्यात चमचमीत होती भाजी. तर आणखीन तिखट घातलं असला तर घालू शकता तुम्ही. आता इथे माझ्याकडे वाटलेला मसाला होता घरात. मी कधी कधी वाटते जास्त आणि मग ठेवून देते फ्रीजमध्ये. कांदा, लसूण आणि आलं, खोबरं हे मी वाटून एखाद्या डब्यात भरून ठेवते कधी कधी. तर ते पटकनी कामाला येतं आपल्याला, सकाळच्या वेळेस तर भरपूर कामाला येतं. तो थोडा चमचाभर टाकलेला आहे, जास्त नाही. तो परतून घ्यायचा सर्व. हे बघा, छान असा परतला तेल सुटेपर्यंत. आता एक एक जिन्नस टाकायची. एक बटाटा होता, त्याला साल काढून फोडी केल्या. फरस बी 2-4 होत्या, त्या फोडी केल्या, मोठे मोठे चिरलेले आहेत पहा. म्हणजे आणि वाटाणे चांगली एक वाटीवर होती माझ्याकडे, ती टाकली. फ्लावर गरम पाण्यात मी स्वच्छ धुवून घेतलेली, चांगले उकळत्या पाण्यात, आणि ती आता टाकून देते. हे बघा, एवढ्या याचंच करायचे आपल्याला. पण ही 3-4 माणसांना पुरून अशी भाजी आहे. जे 3-4 माणसं आरामशीर खाऊ शकतात, तोंडी लावण्यासाठी किंवा टिफिनला बी नेऊ शकतात, एवढी होणार आहे ही.
हे बघा छान अशी मिक्स करायची, परतून घ्यायची तिला. त्या मसाल्यामध्ये चांगली घोळली पाहिजे पहिली, आणि नंतर आपल्याला पाणी ओतणार आहे थोडंसं मी. पहा, तुम्ही पाहत असाल किती झटपट होणारी भाजी आहे. जराही वेळ खात नाही आणि आपलं सकाळच्या वेळेत तर खूप कामाचे आहे. 1 घंट्यामध्ये आपल्याला सगळं काय करायचं असतं आणि तेवढ्यात ही भाजी होऊ शकते अशा पद्धतीने केली तर. आणि ही भाजी जेवढी खाणार तेवढी चव येणार अशा भाजीला. ही भाजी करणार आहे मी, तोंडाला चव आणणारी भाजी. कमी वेळात कशी भाजी तयार करायची ती तुम्हाला दाखवते या रेसिपीमध्ये. तर हे पाणी आता ते वाटीतलं धुवून घेते पहिली, आणि एक अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे मी त्याच्यामध्ये. आणि आता ह्याला मी मीठ टाकून झाले, सर्व झाले. आता मिक्स करते जरा, आणि ह्याला एक मिनिटभर मी झाकून ठेवणार आहे. जास्त नाही, 1च मिनिट. का की ह्याला जवळजवळ 20 ते 30% ह्या भाज्या शिजलेल्या आहेत. मग आता राहिल्या 70% शिजायची. 1 मिनटात त्या शिजून जातील 70% भाजी. एकदमच शिजवायची नाही आपल्याला, खूपच अशी शिजवायची नाही ही भाजी. आपली शिजती त्या पद्धतीने शिजवायची. म्हणजे आता पुरे झाले आपल्याला तेवढी भाजी शिजून. अंदाज पकडायचा आणि त्याच पद्धतीने शिजवायची. याच्यावर मी झाकण ठेवते आता, आणि 1 मिनिटभर ठेवून देते. 1 मिनटानंतर तुम्हाला सांगते. आता परत मी मध्ये 1 मिनटानंतर उचकून पाहते. तेव्हा बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे, पण भाजी अजून शिजली नाही आपली 1 मिनटात. तर अजून मी थोडीशी एखादा मिनटं आणखीन ठेवणार आहे, आणि झाकून ठेवते आता 1 मिनटभर परत आणखीन. हे पहा, आता 1 मिनटं परत झालेली आहे, आणि आता भाजी पहा आता कशी झालेली आहे. आता ही भाजी मस्त तरी आलेली आहे, त्याला चमचमीत दिसती, रंगही छान दिसतो भाजीला. आणि ही भाजी शिजली आहे बघा, वाटाणे लगेच शिजले आहेत. आता ही भाजी अशीच ठेवायची मैत्रिणींनो. ही भाजीला जास्त पाणी दिसते बघा जरा, तशीच ठेवायची. ही भाजी थंड पडली ना घट्ट होती, आळती म्हणतात, आळण्याची पद्धत अशी ना तशी. आता मी तुम्हाला काढून दाखवते पहा. ही चमचमीत भाजी सोप्या पद्धतीत तोंडाला चव देणारी आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारी ही भाजी आहे. तर नक्कीच करून पहा एकदा. या पद्धतीने मी केले त्या पद्धतीने करून पहा. तुमची भाजी कढईत शिल्लक राहणार नाही, अशी जबरदस्त होणार आहे. एवढी टेस्ट तिला येणार आहे. तर नक्कीच मैत्रिणींनो पहा व्हिडिओ संपूर्ण, आणि बनवून टाका. व्हिडिओ जास्त मोठा नाही, खूप छोटा व्हिडिओ आहे, पण अशा पद्धतीत बनवून पहा. नकळत होऊन जाणारी भाजी आहे ही. जास्त वेळ पण खात नाही, आणि पटकन होते पण. रंग तर विचारू नका, एवढा सुंदर रंग आलेला आहे त्या भाजीला. खूप आपल्यातून दिसती, खूप छान दिसती. तर मला पटकनी करायचं झालं तर अशा पटकनी फटाफट करून मोकळी होत असते मी. तुम्हाला जर जास्त वेळ तुम्हाला असला तुमचा वेळ, तर मग स्लोमध्ये शिजवा. स्लोमध्ये होऊ द्या. 5 मिनटं 10 मिनटं होताच. 7 मिनटात जास्तीत जास्त भाजी होणारी, जर तयारी करायच्या आधी पूर्वतयारी केली तर. नाहीतर मग हिला तुम्हाला 10 मिनटं पण लागणार, 20 मिनटं बी लागणार. मग जर स्लोमध्ये करत बसल्या तुम्ही, आस्ती इकडं बघ तिकडं बघ पाहत करत असल्या ना, तर खूप वेळ लागणार. दिसती पहा काय सुंदर भाजी, एकदम चमचमीत दिसती का नाही. आणि मैत्रिणींना माझ्याकडे मसाल्याची नवीन ऑर्डर आलेले आहेत. मसाले कुठून आलेले आहेत, तुम्हाला घ्यायचे असते तर घ्या. मी पुढे तुम्हाला तेच सांगते. हे सगळे मसाले मी गावाकडे बनवलेले आहेत, आणि चुलीवर बनवलेले आहे. चुलीचा स्वाद खूप सुंदर त्याच्यात मसलेला आहे, खूप जबरदस्त चुलीचा स्वाद आहे. आणि हे मसाले बरेपैकी आमच्या घरातलेच आहेत. म्हणजे थोडे मिरच्या, लसूण, सफेद तिल, धणे, असे काही बरेच मसाले आहेत. बिना केमिकलचे आहेत, आणि चुलीचा स्वाद तर जबरदस्त लागतो, तुम्हाला माहितीच आहे. आणि सगळे तेलावर भाजून डंकावर कुटलेले आहेत, दळलेले नाहीत मसाले. आणि हाय क्वालिटीचे मी मसाले वापरलेले आहेत. गरम मसाले जे माझ्याकडे नव्हतं घरात, शेतात आमच्या, ते गरम मसाल्यापासून सगळे एकूण एक गरम मसाला वापरलेला आहे, पण हाय क्वालिटीचा मसाला वापरला आहे. तर तुम्हाला भरपूर काही मसाले आहेत, वेगवेगळी नावं आहेत मसाल्यांची. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मी, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, आणि घरपोच फ्री डिलिव्हरी घेऊ शकता. तर अशा रीतीने मसाले केलेले आहेत पहा तुम्ही. तर हे बघा, आता मी हे दाखवण्याचा उद्देश म्हणजे मला बऱ्याच मैत्रिणींचा फोन यायचा सारखा, तुम्ही कुठल्या मसाल्या वापरता हो, आम्हाला द्या ना, आम्हाला द्या ना. म्हणून मी मसाले
केले तर बऱ्यापैकी रिस्पॉन्ड भेटला मला मसाल्यांबद्दल आणि लोकांनी नेले तर परत ऑर्डर यायला लागलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं. संपले होते तर आता आणले बनवून. तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिले, ऑर्डर करायचे असले तर करू. तर तुम्हाला मसाले घ्यायचे तर घ्या. पण माझी भाजी झाली कशी झाली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा. बाय.